हॅलो नमस्कार मुंबईकर. आज मी दाखवणार आहे तुम्हाला मी फेरीमधून अलिबागकडे कशी रवाना झाली. पहिल्यांदाच मी फेरीमधून जात आहे. हा माझा अनुभव खूप एक्सायटेड होता. ॲक्च्युली फेरीमधून जाणं आणि त्याच्यामधून फिरणं, प्रवास करणं हा खूप मजेशीर आणि आनंददायी आहे. खूप छान वाटलं त्याच्यामधून जाताना. खूप लोक आहेत, म्हणजे लोक आपली गाडी, फोर व्हीलर, टू व्हीलर असे त्याच्यामध्ये घेऊन जाऊन तिथे फिरू शकतात. हा माझ्यासाठी पहिला अनुभव होता. तर कदाचित तुम्ही माझ्या आधीसुद्धा फिरला असाल. तिकडे लॉन्चमध्ये आहे फेरीच्या. खूप लोक आहेत. वरती आहे, खाली लॉन्चमध्ये आहे, आणखी पण काही ठिकाणी लोक बसलेले आहेत. इथे सर्व्हिसिंग पण आहे. ॲक्च्युली ते पण आहे. तुम्हाला चॅनल्स जे हवे ते तुम्ही घेऊन पाहू शकता. फेरीमधून मी बघत आहे की बघा कसं बोटी वगैरे दिसत आहेत. तर खूप छान वाटतं, म्हणजे एकदम शांत आणि प्लेझंट आहे हे सगळं. आत्ता आम्ही फेरीमधून बाहेर पडलो आहे आणि टॅक्सी हायर केलेली आहे. बीचेस फिरायला निघालो आहे आम्ही. येता जाताना छान नारळाची झाडं आहेत, गुलमोहरची झाडं पण तिथे खूप आहेत. भरपूर अशी गुलमोहरची झाडं आहेत. मला खूप आनंद होतो. आता आम्ही इथे बीचमध्ये आलेलो आहोत. खूप छान वाटते. अलिबाग बीच, असोली बीच, असे भरपूर बीचेस आहेत. म्हणजे भरपूर असं म्हणता येणार नाही आहे, 3-4 बीचेस आहेत जिथे आम्ही फिरलो, मजा केली. खूप छान वाटलं. उन्हाळा असूनसुद्धा पाण्यात जेव्हा पाय आम्ही टाकले तेव्हा इतके सुखद आनंद असतो, तो अनुभव घेता आला. खूप भारी वाटलं तिकडे गेल्यावर. आणि शांत, म्हणजे मुलांच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि मुख्यतः आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला गर्दी अशी आम्हाला दिसली नाही. त्यामुळे खूप बरं वाटलं. म्हणजे मोकळं असं बीच मिळालं. म्हणजे गर्दी नाही आहे, आवाज नाही आहे, काही नाही आहे. खूप शांत असं बीचवर आम्हाला फिरायला मिळालं. छान पाणी वाहतं आणि पाण्याच्या लाटा खूप, म्हणजे खूप आहे. भरपूर पाणी आहे. राईड आहे तिकडे. आणि आत्ता एवढं वर्सोली बीचला आहोत आपण. विचार खूप पाणी आहे. बापरे, वरपर्यंत पाणी जात आहे. म्हणजे मांडवा बीचला जेवढं पाणी नव्हतं तेवढं ह्या बीचला पाणी आहे. भरपूर असं पाणी आहे. बघू शकता किती पाणी आहे ते. भरपूर पाणी आहे. वाळू काही ठिकाणी समुद्राची वाळू काळी आहे, काही ठिकाणी वेगवेगळं आहे. तिकडे कुत्रे खूप आहेत, खूप म्हणजे खूप. आणि नवीन असलेली खूप काठी लागतात. खाणं म्हटलं तर लाजवाब. हा आहे अलिबाग बीच. तिकडे फिश बघा दिसते तुम्हाला, खूप पाणी आहे, खूप पाणी उसळते. त्याच्यानंतर लाटा बघा किती मोठ्या मोठ्या लाटा आहेत त्या पाण्याला, म्हणजे पुढे जाऊ शकत नाही. लोक आहेत, भरपूर पाणी आहे. थोडे खूप मोठ्या लाटांचा आवाज बघा केवढा मोठा आहे. लोकल लोकसुद्धा आहेत जे तिकडे येत आहेत मध्ये पाण्यामध्ये बघा आवाज येतोय लाटांचा, विजिट जसे काही ढग गडगडत आहेत थोडे अशा पद्धतीचा आवाज आहे. लोक खूप आहेत, हवा पण खूप आहे आणि पाणी खूप आहे. काही बीचेसवर आम्हाला त्यांनी जाऊ दिलं नाही आहे. नमस्कार मुंबईकर, बघत आहात ना त्याच्यामध्ये सूर्य आहे, समुद्राच्या लाटा कशा येत आहेत. मोडवून आहे.
गरम नाही होत आहे, फक्त ती सूर्याची जी किरणं आहे ती त्याचा खूप त्रास होतो. पण छान वाटतं, आनंद झाला मला तिकडे जाऊन, म्हणजे बरं वाटलं. एक वेगळा लाटा कसे रोल होतात, रोल स्वतःहून होऊन काहीतरी मध्ये केल्यासारखं उसळतात. असं वाटलं. आणि दिसतं तुम्ही तुम्हाला? सुद्धा स्वतः मॅनेज करा, एकटी जाऊ शकता. लहान मुलांसाठी खूप असं म्हणजे छोट्या-छोट्या गाड्या तिकडे फिरू शकता तुम्ही, आणि मुलांसाठी खूप एन्जॉयमेंट आहे तिकडे. काही गेम्स वगैरे हे पण आहे. आत्ता मला वाटतं त्या सुट्टी वॉशरूममध्ये होते. संपल्यामुळे त्यांनी काही काउंटर्स बंद केलेले आहेत, आणि मला वाटतं हा सीझन नाही आहे तिकडचा, ऑगस्टपर्यंत हे बंद असतं बहुतेक. तुम्हाला जेव्हा हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा, छान वाटतं. आणि मेन म्हणजे स्पेशल ते आपल्याकडे फेरीमधून जाणं हा खूप वेगळा अनुभव आहे. फेरीमधून जाणं मला ए सी बस वगैरे गाडीने नाही, फोर व्हीलरने जाण्याचा एक वेगळा अनुभव आहे, आणि फेरीमध्ये जाणं हा वेगळा अनुभव आहे. आम्ही फोर व्हीलरने वगैरे असं गेलेलो, पण फेरीमधून गेलो नव्हतो. तर फेरीमधून फर्स्ट गेलेलं आहे. तिथे नारळाची झाडं खूप खूप म्हणजे खूपच आहेत, कारण समुद्र म्हटलं की नारळाची झाडंही आहेत. आणि छान एक वातावरण तिकडचं एकदम प्लेझंट वातावरण आहे, शांत आहे मनाला. असं तुम्ही तासनतास तिकडे समुद्राच्या ठिकाणी तासनतास बसू शकता, छान आनंद घेऊ शकता. असे डोळे बंद करून तुम्ही तो सुखद आनंद घेऊ शकता. असं ते तिकडचं वातावरण आहे. आकाश एकदम नितळ आहे, म्हणजे असं नाही चाललं की आपण का आलो, कशासाठी आलो, उगाच आलो का आपण, सीझन नाही आहे. उलट तुम्ही सीझन नसताना जर गेलात सीलिंग बोलते, आणि विकलीमध्ये अटल गेलात सेतू. तर तो एक प्लस पॉईंट असतो की तुम्हाला आजूबाजूला लोक पुढे खूप कमी असतात, म्हणजे खूप म्हणजे असं गोंगाट नाही, आवाज नाही, शांतता लाभते. आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही तिकडे फिरू शकता. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये नुसते पाय टाकून जरी उभं राहिलात किंवा फेरी मारलीत, एक फेरफटका मारला तरी खूप छान वाटतं, बरं वाटतं. ते तुम्ही बघा. मला तरी खूप छान वाटतं इकडे. असं सूर्यास्त होतोय बघा, किती छान वाटतंय. पाणी शांत झालेलं आहे, सूर्यास्त होत आहे, खूप सुंदर असं आहे, छान सूर्यास्त होतो. आणि पाण्यावरचा जो वरचा थर आहे, सूर्याची किरणं पडल्यामुळे तो खूप सुंदर वाटतोय. बघितलं, खूप म्हणजे छान अनुभव आहे हे. सूर्यास्तानंतरचा आहे, दिसत काही नाही, संध्याकाळ होऊन गेलेले आहेत, लाईट्स दिसत, पूर्ण सगळं म्हणजे